नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व डी.एड. बी.एड धारकांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सर्व डी.एड. बी.एड धारकांसाठी एक अत्यंत शॉकिंग अशी न्यूज आज आपल्याला पाहायला मिळत आहे. ते शॉकिंग न्यूज म्हणण्यापेक्षा खूप खूप आनंदाची बातमी आहे, जे की डी.एड. बी.एड धारक ज्या परीक्षेच्या आयोजनाच्या प्रतीक्षेत होते, आज ती संधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 3 म्हणजेच तिसऱ्या टेटचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्या संदर्भात एक GR सुद्धा प्रसिद्ध केला आहे. बघूया आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तरपणे. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून हे GR या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये बघा, प्रति महासंचालक माहिती व जनसंपर्क संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई असे या ठिकाणी अशा बऱ्याचशा दिलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं या ठिकाणी काय आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, महत्त्वाचा आहे विषय. मित्रांनो, विषय काय आहे तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT टेट परीक्षा 2025च्या निवेदनाबाबत. आता संदर्भ दिलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी जे संदर्भ देण्यात आले होते त्या संदर्भाला अनुसरून महोदय, महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संकीर्ण या ठिकाणी पत्राचा क्रमांक दिलेला आहे तुम्हाला, त्यांना अनुसरून आणि या ठिकाणी सुद्धा दिलेला आहे बघा, 19/3/2025 रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. सदर परीक्षेसंदर्भातील निवेदन यासोबत जोडलेले आहे. सदर निवेदनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रांमधून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांची वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्यात यावी. ठीक आहे, ही विनंती करण्यात आलेली आहे. आता याचं प्रसिद्धीपत्रक बघा आणि या ठिकाणी अनुराधा ओक आयुक्त जे आहेत महाराष्ट्र परिषदेच्या, त्यांनी सुद्धा या ठिकाणी स्वाक्षरी केलेली आहे. आता बघा, याचं निवेदन जे दिलेलं आहे की असं किंवा प्रसिद्धीपत्रक काय म्हणत आहे प्रसिद्धी निवेदनामध्ये, ही या ठिकाणी आपण सविस्तरपणे बघूया. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून हे निवेदन या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलं. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 म्हणजे टेट परीक्षा 2025चं जे प्रसिद्धी निवेदन आहे ते बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या म्हणजे जिल्हा परिषद वगैरे वगैरे. ठीक आहे, तर या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा ही 2025ची या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे. आता परीक्षेची जी अधिसूचना आहे ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक 25/4/2025 ला म्हणजेच आजच 25/4/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तेव्हा इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट द्यावी असं या ठिकाणी प्रसिद्धी निवेदन दिलेलं आहे. आता मित्रांनो, या परीक्षेसंदर्भातील जो टाइम टेबल किंवा वेळापत्रक आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊया. नंबर 1, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी जी वेब लिंक दिलेली आहे तुम्हाला, ही IBPS ऑनलाईन म्हणजे मित्रांनो ही परीक्षा IBPS घेणार आहे, हे एवढं निश्चित. म्हणजे 2022ची जी अभियोग्यता चाचणी घेतली होती त्याच कंपनीला ही सुद्धा परीक्षा घेण्याचं या ठिकाणी टेंडर मिळालेलं आहे आणि तीच कंपनी ही परीक्षा कंडक्ट करणार आहे असंही या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. आता ऑनलाईन अर्ज सादर करायचा जो कालावधी आहे तो आहे 26/4/2025 ते 10/5 म्हणजे 10 मे 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्कसुद्धा भरण्याचं या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिलेलं आहे. तर 10/5 म्हणजे 10 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन शुल्कसुद्धा भरता येणार आहे. आता प्रवेशपत्रासंबंधी काय सांगितलं तर प्रवेशपत्रासंबंधी सांगितलेलं आहे, ऑनलाईन प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्याच्या परीक्षेच्या 7 दिवसाआधीपासून म्हणजे मित्रांनो आपली जी परीक्षा आहे त्याच्या 7 दिवसाआधी आपल्याला प्रवेशपत्र उपलब्ध होऊन जातील. आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक दिलेला आहे 24/5/2025 म्हणजे आजपासून बरोबर फक्त 1 महिना आपल्या हातामध्ये शिल्लक आहे आणि अचानक अशी शॉकिंग न्यूज आलेली आहे. त्यामुळे आपल्याला तितक्याच जोमाने या परीक्षेच्या तयारीला लागायचं आहे. 25/5/2025 ते
5 जून 2025पर्यंत मित्रांनो जितकी उमेदवारांची संख्या असेल आणि उपलब्ध जी त्यांच्याकडे भौतिक सुविधा आहे त्या सुविधेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे.